शिवसेना सोडण्यापूर्वी राज ठाकरेंसोबत घातपात करण्याचा कट होता असा मोठा गौप्यस्फोट केलाय शिवसेनेचे जुने जाणते नेते रामदास कदम यांनी। उद्धव ठाकरेंमुळेच मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला। ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी माणसाचं भलं कसं होणार असा प्रश्नही रामदास भाईंनी विचारला। आपल्या मुलाखतीत त्यांनी गौप्यस्फोट केलेत। त्यांच्याशी संवाद साधलाय वैभव परबनं। पाहूया। रामदास भाई, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। जय महाराज, नमस्कार। 5 जुलैचा विजयी मोर्चा बाळासाहेबांचे मला अजून हे कळत नाही विजय कोणाचा झाला, कसला विजय झालेला आहे। मराठी भाषेला नुकताच या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी सन्मान मिळवून दिला। त्यावेळेला हे दोन भावांनी विजयोत्सव का साजरा केला नाही याचं उत्तर मला सन्माननीय राजसाहेब देतील का? उद्धव ठाकरेंकडून मला अपेक्षाच नाही मुळात। याच्यामध्ये कदाचित राज ठाकरेंचा बळी जाईल राजकारणामधून, अशी भीती मला राजकारणामधून बळी जाईल अशी माझ्या मनात शंका आहे। का? त्याचं कारण असं आहे, उद्धव ठाकरेंना आम्ही जवळना पाहिलं आहे। नारायण राणेने एक ट्विट करून एक्सपोर्ट पोस्ट केली, त्याच्यामध्ये लिहिलं की राज साहेबांनी मागच्या काळात झालेला त्रास हा विसरू नये। या त्रासाचे बहुतेक तुम्ही साक्षीदार असाल की काय त्रास झाला आणि कसा झाला हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं असेल। अहो, ज्या वेळेला राज ठाकरेंसोबत आम्ही कणकवलीला चाललो होतो त्यावेळेला जो प्रसंग आम्ही पाहिला, त्यावेळेला राज ठाकरेंनी जाऊ नये कणकवलीत अशी व्यूहरचना उद्धव ठाकरेंनी केली होती। राज ठाकरेंना माहिती आहे चांगलं ना, कदाचित जिवंत पण वापस आले नसतं त्यावेळेला। असा प्रसंग होता, ते मी सोबत होतो। भाई, एकदा महाराष्ट्राला कळू द्या ना काय नेमका त्रास झाला, असे कुठले 5 पॉईंट सांगा म्हणजे मी हा एक मुद्दा सांगतो सैनिकांना कळतील, हा एक मुद्दा मी सांगतो तुम्हाला। राज ठाकरेंना तुम्ही विचारा, आपण कणकवलीला चाललो होतो। शेवटी त्या पोलीस अधिकारी एसपीने सांगितलं, साहेब वेगळं प्लॅन आहे, तुम्ही वेगळ्या रस्त्याने दुसऱ्या रस्त्याने या। म्हणजे राज ठाकरेंचा घातपात होता 100% त्यावेळेला। कोणाकडून? राज ठाकरेंना विचारा, अधिक सांगतील मी बोलण्यापेक्षा। नाही, महाराष्ट्र ऐकतोय। हो, मी सांगतो, मी उद्धव ठाकरेंनीच तो प्लॅन केला होता माझ्या माहितीप्रमाणे आणि राज ठाकरेंच्या माहितीप्रमाणे। तुम्ही विचारा काय राज ठाकरे एकदा। शेवटी रस्ता बदलून वेगळ्या रस्त्याने जायला लागला आम्हाला आणि कणकवलीत आम्हाला थांबू दिलं नाही एसपीनं, वापस दाबून सांगितलं आपण। राज ठाकरेला राजकारणातून पूर्णतः संपवण्याचंच कार्यक्रम चालू होता, पूर्णपणे संपवण्याचा कार्यक्रम आहे। काय राज ठाकरेंनी मागितलं होतं मला सांगा त्यावेळेला? 2 जिल्हे, एक पुणं आणि एक नाशिक। फक्त 2 जिल्हे मला द्या, बाकी पक्ष तुम्ही सगळं सांभाळा। नाही म्हटलं उद्धव ठाकरे, नाही म्हटलं ना। मग तेव्हा महाराष्ट्र भर कुठे गेलं होतं? एखाद्या राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसा उद्धव ठाकरेंचा जीव हा मुंबई महानगरपालिकेत आहे। ज्यावेळेला बाळा नांदगावकर आणि मी दोघे उद्धव ठाकरेंच्या जवळ जाऊन हात जोडून सांगत होतो की राज ठाकरेंनी आम्हाला पाठवलं आहे, त्यांची इच्छा आहे सोबत येण्याची, त्यावेळेला उद्धव ठाकरेंचे शब्द होते, रामदास भाई एक म्यान में 2 तलवार नाही होती है। ही कधीची गोष्ट सांगताय तुम्ही? ज्यावेळेला राज ठाकरे बाहेर जाण्याच्या मध्ये त्यांचं जे चाललं होतं 2005-06 हो 4-5च्या दरम्यान 4-5 हां, ते गेले नव्हते, पण त्यांनी मला आणि बाळा नांदगावकरला पाठवलं होता की सोबत राहूया म्हणून। हां, मग त्यावेळेला महाराष्ट्राचं हित कुठं गेलं होतं उद्धव ठाकरे सांगतील? त्यावेळेला भाऊबंदकीचं कौटुंबिक नातं कुठं गेलं होतं उद्धव ठाकरे सांगतील? ज्यावेळेला राज ठाकरेच्या मुलाला पाळलं उद्धव ठाकरेंनी, त्यावेळेला कौटुंबिक नातं कुठे गेलं होतं? माझा प्रश्न थोडासा मी सांगतो, ते सांगतील उद्धव ठाकरे। आणि प्रश्न तुमचा मराठी माणसाचा आहे ना, मला कळलं ना, मी येतो त्याच्यावरती। आता डायरेक्टच तुमच्यापासून उत्तर द्यायचं झालं तर मी स्पष्टपणे विचारीन की उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये 25 वर्षापासून 25 वर्ष महानगरपालिका होती। उद्धव ठाकरेंनी एकदा सांगावं मराठी माणसासाठी मी काय केलं, चला एकदा होऊन जाऊ दे। तुम्ही मराठी भाषेसाठी एकदा आलात ना,
तुम्ही काय म्हणताय महाराष्ट्रासाठी आम्ही आलोय. बरोबर. महाराष्ट्र भलं होणार आहे ते सांगा. पण महाराष्ट्राचं वाईट तरी काय होणार आहे? होईल. कसं? मी सांगतो, जर का पुन्हा उद्धव ठाकरेच्या हातामध्ये महानगरपालिका गेली तो शिल्लक असलेला 10% मराठी माणूस देखील कल्याण डोंबिवलीच्या पुढे आणखी जाईल निघून. अतिशय जबाबदारीने बोलतोय. 25 वर्षे मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये होती. या 25 वर्षामध्ये माझा मराठी माणूस जो 50% होता मुंबईमध्ये तो 10%वरती आला. याला जबाबदार कोण? उद्धव ठाकरे नाहीत का? माझा मराठी माणूस, मग ते लालबाग असू देत, गिरगाव असू देत, दादर असू देत, 100% मराठी माणूस आज आहे शिल्लक. का गेला याचं उत्तर देईल उद्धव ठाकरे. देतील उत्तर? नाही देणार. फक्त महानगरपालिका आली की आता मुंबई गुजरातला जोडणार आहेत, मुंबई गुजरातला जोडणार आहेत. अशा पद्धतीनं फक्त मराठी माणसाला ब्लॅकमेल करून त्याची मतं घेण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं. मराठी माणसासाठी काय केलं ते सांगावं ना. 6 नगरसेवक जे होते ना राज ठाकरेंचे, ते पण घेतले ना उद्धव ठाकरेंनी. तेव्हा कुठे गेलं होतं कौटुंबिक नातं? तेव्हा राज ठाकरेंना कळलं नाही. पण भाई तेव्हा त्याचं उत्तर राज ठाकरे का घेत नाही उद्धव ठाकरेकडून? मला सांगा. महाराष्ट्र भलं होण्यासाठी मी काही करू शकतो. काय महाराष्ट्र भलं होणार राज ठाकरेंनी सांगा बघू. चला. पण राज ठाकरेंना हे माहित नाहीये का हे सगळं? तेच राज ठाकरे साहेबांना विचारतो मी त्यांचा फॅन आहे राज ठाकरेंचा. मी तुम्हाला खरं सांगतो, मी खूप त्या माणसावर प्रेम करतो. पण मला हे कळत नाही, ज्यावेळेला त्या मुलाखती मी त्यांची ऐकली की महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी काही करू शकतो. उद्धव ठाकरेला सोबत घेतल्यानंतर महाराष्ट्राचं भलं तुम्ही काय करणार ते त्याला सांगावा. राज ठाकरे साहेब, तुमचा मित्र म्हणून जवळचा विचारतो तुम्हाला मी, तुमचा चाहता म्हणून जवळचा विचारतो मी. आज उद्धव ठाकरे जो भिकेचा कटोरा घेऊन राज ठाकरेच्या मागे पडला, या 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 युती 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 युती, ते फक्त त्याला मुंबई महानगरपालिका हवी म्हणून तेवढं तो वापरून घेईल. महाराष्ट्रासाठी काँग्रेस उद्धव ठाकरे सोडणार आहे का? याचं उत्तर अजून नाही मिळालं भाऊ. महाराष्ट्रासाठी शरद पवार साहेबांना उद्धव ठाकरे सोडणार आहे का? याचं उत्तर अजून नाही मिळालं. आज या दोघांच्या ठाकरे कुटुंब एकत्र होत नाहीत हो. सांगावं त्यांनी का उद्धवजींचा मोठा भाऊ सोबत आहे, बिंदू माधवची फॅमिली सोबत आहे? नाही ना. कालपर्यंत राज ठाकरेंचं इतकं प्रचंड नुकसान केलं. अहो, आम्ही ज्यावेळेला राज ठाकरेंकडे बसायचो ना त्यावेळेला उद्धवजी एक त्यांचा माणूस पाठवायचा बघायला कोण कोण बसलेत तिकडे. आणि जेवढे राज ठाकरेंकडे बसले असतील त्यांना कुठली पदं मिळायची नाहीत, त्यांचा पत्ता कट समजायचा. मी अनुभवलं आहे. अतिशय जबाबदारीने बोलतो आहे मी. आणि राज ठाकरेंना पण माहिती आहे आमच्याकडनं एक चूक झाली पक्षाकडून. महाबळेश्वरला जर उद्धव ठाकरेंच्या ऐवजी राज ठाकरेंना अध्यक्ष केला असता, आज मराठी माणसाला मुंबईमध्ये बाळासाहेबांचा निर्णय होता. नाही 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 मग कोणाचा? नाही. समजणे वालों को इशारा काफी आहे. मला पुढे काय बोलायचं नाही. नेत्यांना एक पैशाची किंमत द्यायची नाही, अजिबात बिलकुल नाही. बाळासाहेबांसोबत ज्या ज्या नेत्यांनी काम केलं त्या प्रत्येक नेत्याला संपवण्याचं पाप हे उद्धव ठाकरेंनी केलं. आणि शेवटी मग एकनाथ शिंदेच्या पाठी पडले. युती होईल किंवा नाही होईल तो पुढचा प्रश्न आहे. माझं तर म्हणणं असं आहे, त्यामुळे दोघंही आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी नाही ना, तुमचं अस्तित्व टिकणार नाही. उलट तुम्ही परप्रांतीय लोकांना सगळ्यांना एकत्र केलं, त्यांना जे हवं ते तुम्ही दिलं. मुंबईत 10% 12% मराठी माणूस आहे. मला सांगा, आपण 10-12% मराठी माणूस सगळ्या पक्षामध्ये आहे. हा विखुरलेला. तुम्ही दोघं एकत्र आल्यामुळे का सगळ्यात 10% 12% तुमच्यासोबत येणार नाही ना. एकनाथ शिंदे मराठी आहेत, मी मराठी आहे. एकनाथ शिंदेसोबत देखील 54 नगरसेवक आज आहेत ना. तुम्ही विसरताय सगळ्या गोष्टी. थोडं सोपं नाही सगळे. मराठी माणूस महाराष्ट्र. आणि मी सांगतो, पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये मुंबई महानगरपालिका जाणार नाही. कदाचित गेली तो शिल्लक असलेला मराठी माणूस देखील मुंबईत शिल्लक राहणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.